तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही पूजा ठेवलेली होती आणि पूजेसाठीच मला प्रसाद बनवायचा होता. तर सकाळी लवकर उठून सर्व काही आवरून स्वयंपाक वगैरे आवरला. नंतर प्रसाद बनवायला घेतला, कारण प्रसाद बनवून झाल्याच्यानंतर लगेचच पूजेलासुद्धा बसायचं होतं. आणि पूजा ज्याप्रमाणे मनात होती किंवा ठरलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने सर्व काही झालं. आधी पूजा वगैरे मांडून घेतली, अशी व्यवस्थित पूजा मांडली. त्याच्यानंतर लगेचच साईडलासुद्धा रांगोळी वगैरे काढली, छान असे कलर वगैरे भरले. सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून झाल्याच्यानंतर पुन्हा पूजेची तयारी वगैरे केली. नंतर आहो आणि मी आम्ही दोघं तयार झालो. नंतर पूजेसाठी बसलो. तर हवी तशी छान अशा पद्धतीने पूजा वगैरे पार पडली. नंतर सर्व काही आलेले होते, ज्यांना ज्यांना बोलवलं होतं ते सर्व काही आले. त्यांनी प्रसाद वगैरे घेतला. सत्यनारायण भगवान की जय. कोणत्याही पूजनाला सुरुवात आपण मंगल कीर्तनाने करत असतो, म्हणून अष्टगंधामध्ये किंचित पाणी घालू. पुरुष असल्यास आपल्या कपाळाला आणि प्रसाद वगैरे देऊन झाला आणि प्रसादसुद्धा खूप छान झालेला होता असं सर्वांनी सांगितलं. आणि आपण म्हणतो ना, सत्यनारायण भगवानचा प्रसाद जो काही असतो तो खूप छानच होतो. अगदी महाराजांनी आणि सत्यनारायण भगवाननी, गणपती बाप्पांनी सर्वांनी मिळून हा प्रसाद तितकाच छान आणि गोड मानून घेतला. अगदी छान पद्धतीने प्रसाद वगैरे झाला. त्याच्यानंतर अशी छानशी आमची पूजा काही झालेली होती. नंतर इथे आता पोथीचं वाचन सुरू होतं. नंतर आता पोथीला आधी आपण फूल वगैरे अष्टगंध असं अर्पण केलं आणि त्याच्यानंतर आता पोथी वाचायची होती. पोथी वाचून झाल्याच्यानंतर छान अशी सत्यनारायण भगवानची आरती वगैरे केली आणि असा आमचा दिवस आम्ही संपवला. तर घराचं वातावरणसुद्धा तितकंच प्रसन्न झालेलं होतं आणि छान अशी पूजा मनामध्ये हवी होती तशी पार पडली. नंतर छान छान असे फोटोज काढलेले आहेत, ते सुद्धा क्लिक केलेले आहे. तर याचा फुल ब्लॉग उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. सो नक्कीच जाऊन चॅनल चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा याची संपूर्ण माहिती उद्याच्या ब्लॉगमध्ये मिळून जाईल. असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू.